जय श्रीराम. नमस्कार मंडळी. तर तुम्ही माझा पहिला व्हिडिओ तर पाहिलाच असेल, ज्याच्यात मी माझं इंट्रोडक्शन दिलेलं आहे, माझ्या मम्मीचं इंट्रोडक्शन दिलेलं आहे. आणि मी हे सुद्धा सांगितलं होतं की मला क्रोशे येत नाही आणि मी क्रोशे शिकेल, ज्याच्याने मी माझ्या मम्मीला हेल्प करू शकते तिच्या बिझनेसमध्ये. तर मी आज स्वतःला एक चॅलेंज देते आहे, एक क्रोशेचं आर्टिकल मी बनवेल आणि ते मी इथे पिक्चर टाकेल की मी ही बुके बॅग मी बनवणार आहे. ही बॅग बनवायचं जे ही काही प्रोसेस आहे ती मी रील बाय रील, पार्ट्स बाय पार्ट्स अपलोड करत जाईल इन डिटेल आणि फुल ट्युटोरियल पण याचा मी टाकेल यूट्यूबवर. तर माझ्या इंस्टाग्रामला नक्की फॉलो करा आणि ही क्रोशे बॅग जर तुम्हाला बनवण्यात इंटरेस्टेड असाल तर सगळे व्हिडिओ, सगळे रील्स फॉलो नक्की करा. तर ही क्रोशे बॅग बनवायसाठी आपण घेतलेला आहे व्हाईट यार्न, मरून यार्न, ग्रीन यार्न आणि 4 mm हुक आणि स्टिच मार्कर. तर सगळ्यात आधी मी इथे एक स्लिप नॉट बनवली आहे आणि स्लिप नॉट अशा प्रकारे बनवली जाते. स्लिप नॉट बनवल्यानंतर आपल्याला चेन्स बनवायची आहे आणि आपल्याला इथे 30 चेन्स बनवायची आहेत. 30 चेन्स बनल्यानंतर जी 4th नंबरची चेन राहील त्याच्यात आपल्याला 2 डबल क्रोशेस बनवायचे आहेत. तर हे झालं एक डबल क्रोशे आणि त्याच्यानंतर आपण यात दुसरा डबल क्रोशे बनवून टाकू आणि ते बनल्यावर आपण त्याला स्टिच मार्कर लावू. तर आपल्याकडे इथे टोटल 3 स्टिचेस होतील, 3 डबल क्रोशेचे स्टिचेस येतील आणि इथून आपल्याला टर्न मिळेल आणि यानंतर प्रत्येक स्टिचमध्ये आपल्याला सिंगल डबल क्रोशे बनवायचं आहे आणि असं करून आपल्याला हे पूर्ण चेन फिल करायची आहे. पूर्ण चेनमध्ये सिंगल डबल क्रोशे बनवल्यानंतर फायनल जी लास्ट चेन असेल त्यात आपल्याला 5 डबल क्रोशेस बनवायचे आहेत. तर जो पहिला डबल क्रोशे आपण लास्ट चेनमध्ये बनवू तिथे स्टिच मार्कर लावायचं आहे. इथे मी दाखवलं आहे, हा आपला पहिला डबल क्रोशे आहे आणि त्याच्यानंतर इथे आपण स्टिच मार्कर लावू आणि यानंतर आपल्याला टोटल मिळून आपल्याला 5 डबल क्रोशेस बनवायचे आहेत आणि जी लास्ट डबल क्रोशे राहील तिथे पण आपण स्टिच मार्कर लावू आणि त्यानंतर प्रत्येक एका स्टिचमध्ये एक डबल क्रोशे करत जाऊ आणि या प्रकारे आपल्या दोन्ही बाजूला एक ओव्हल क्रिएट होईल.